सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच तुम्ही त्यांचं समालोचन ऐकलं आणि या मॅचमध्ये सुद्धा पहिल्या 5 षटकांसाठी मी त्यालाच इन्व्हाइट करतोय. धन्यवाद. थँक्यू भागेश. उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. कल्याण शहरातल्या नामवंत अशा क्रिकेट स्पर्धेमध्ये घेऊन चलतो मैदानाच्या दिशेने लालू 11 पिंपलास संघ आणि त्यांना फाईट करतो रांजनोली. विशाल गोलंदाजी मार्कवर. यानंतर सुरई वर्सेस भादवड अशी मॅच पाहायला मिळेल. पहिला चेंडू हर्षद भंडारी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. साई एक्विरा ग्राफिक्सचे संचालक. यावेळेस मात्र चांगला फटका क्षेत्ररक्षक येतील तत्पूर्वी एकच धाव. जस्ट सिंगल. एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. अक्षय आणि रोहनची जोडी. रोहन ऑन स्ट्राइक. वेगवान चेंडू. चांगला फटका. वॉट अ शॉट. इट्स अ ग्लोरियस स्ट्रोक आणि चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा खणखणीत दणदणीत चौकार. मुंबई आपलीच आहे आणि आवाजही आपलाच. बाळासाहेब ठाकरे यांचं हे वाक्य. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. वेगवान चेंडू. यावेळेस मात्र चेंडू हवे. क्षेत्ररक्षक आहेत. जेलची संधी होती मात्र तिचं सोनं होत नाहीये. जस्ट सिंगल. धावसंख्या धावफलकावरती 6. 6 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. 6 धावा धावफलकावरती. षटक पहिलं मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावर असेल. एकही गडी अजून गमावलेला नाहीये. ही जमेची बाजू. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती. कॉमेंट्री बॉक्स कडनं पुन्हा एकदा सज्ज विशाल. यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसतोय. झेलची शक्यता आहे आणि झेल सुटेल. मिळेल फक्त सिंगल. एकच धाव. झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतर मात्र जे जीवदान फलंदाजाला मिळालंय त्याचा कसं कमबॅक होईल पाहूयात. एकच धाव. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती. बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. वेगवान चेंडू. चांगला फटका. वॉट अ शॉट. इट्स अ क्रॅकिंग हिट आणि आता मात्र चेंडू निघून जाईल. दणदण करत 4 रन. येतोय हा दणदणीत खणखणीत अजून एक चौकार. अकरा या आकड्यावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धाव संख्या 11. 11 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. वाडा स्टार्ट. जबरदस्त सुरुवात. 2 चौकार या षटकामध्ये पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं षटक म्हणजे फलंदाजांसाठी आक्रमण करण्याची संधी आणि त्या संधीचं सोनं निश्चित केलं जात आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा विशाल. वेगवान चेंडू. रिव्हर्स अटेम्प्ट. वॉट अ शॉट आणि अजून एक धमाका पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पार. येतोय हा अजून एक चौकार. मात्र जमेची बाजू आणि ती जमेची बाजू साकारण्याची जबाबदारी दोन्ही फलंदाजांवरती. षटक दुसरे. गोलंदाज प्रमोद गोलंदाजी मार्कवर. प्रमोदचा वापर केलाय. ज्या एंडकडनं जास्त धावा आपल्याला पाहायला मिळाल्या त्या कोहली एंडकडनं. एक जबरदस्त अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते.
त्याच सामन्यासाठी मैदानाच्या दिशेने जाऊयात. स्ट्राईक एंड फलंदाज अक्षय ऑन स्ट्राईक. रोहन खूप चांगली बॅटिंग करतोय. अक्षय कशा प्रकारे आता मात्र खेळ करतोय. ऑन स्ट्राईक गोलंदाज तयार. प्रमोदचा पहिलाच बॉल. यावेळेस मात्र अपील केलंय पंचांकडे, मात्र पंच एक्झॅक्टली पाहतायत हा चेंडू कुठे ब्रश होतोय. जस्ट सिंगल, एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती तब्बल एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज यार पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. कोहली एंड कडनं स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ज्याच्या बॅटमधनं धावा आल्या आहेत. रोहन वेगवान चेंडू, चांगला फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. प्रयत्नांना यश मिळेल आणि येतंय यश. मिळत असताना या 2 धावा, जस्ट 2 रन्स. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 18 आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगल्या प्रकारची मॅच, एक जबरदस्त मॅच जेव्हा आपल्या भेटीसाठी येते. फलंदाज आणि गोलंदाजांचं द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज यार बॉलिंग मार्कवरती. वेगवान चेंडू. यावेळेस मात्र चांगला फटका, हवाई फायर आणि आता मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. येणारा हा दणदणीत खणखणीत भगवा षटकार. घेण्याचा प्रयत्न तर निखिल लोखंडे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता पाण्याची सोय आपल्याला पाहायला मिळते. एका व्यक्तीची तहान भागवणं हे मात्र देखील महत्वाचं असतं. शत्रुघ्न कारभारी साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. घेऊन चालतोय मैदानाच्या दिशेने गोलंदाज तयार. यावेळेस मध्ये वेगवान चेंडू, चांगला फटका. व्हॉट अ शॉट. इट्स द क्रॅकिंग हिट आणि आता मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. रिव्ह्यूची मागणी केली आहे पंचांनी. सागर शत्रुघ्न भोईर कारभारी साहेबांचं स्वागत झालंय चौकर आणि एक चांगला फटका पाहायला मिळाला. तर निर्णय या ठिकाणी असेल. 9चा इशारा आलाय. बघूया. पंच आहेत. फ्री हिटचा कॉल आहे आणि फ्री हिटचा कॉल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ज्याच्या बॅटमधनं धावांचा पाऊस. वेगवान ते सर्रार चेंडू, त्याला रोखण्यामध्ये यश मिळत आहे आणि येणारा हा निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. रोहनला मात्र डॉट फेकण्यामध्ये यश मिळत आहे. एक खूप चांगली आता मात्र कमबॅकची संधी होती. गोलंदाजाने ते दाखवून दिलंय. इट इज डॉट. बॉलिंग तयार. बॉलिंग मार्कवरती बॉलर पुन्हा एकदा सज्ज. गतीमध्ये परिवर्तन, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय चेंडू. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा वेगाने प्रयत्न होतोय. प्रयत्नाला यश मिळेल की येतंय अपयश. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. धक्का बसला पहिला आपल्याला पाहायला मिळाला. शिवदास येतोय.
गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती षटकातले अजूनही चेंडू शिल्लक एकच. वेगवान चेंडू, चांगला फटका, यास बैठक मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने येईल, एकच जाव असेल की आता मात्र येतोय हा चौकार. वॉट अ शॉट. धावसंख्या धाव फलकावरती तब्बल 34. धावसंख्या धाव फलकावरती तब्बल 34. पहिल्या षटकामध्ये 15 आणि आता मात्र 19 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. शिवसेनेचं हे गीत आपण ऐकलं. 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वावरती आधारित संघटना, आणि घेऊन चलतोय मैदानाच्या दिशेने. तिसरं षटक आता मात्र प्रारंभित होतंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 15, दुसऱ्या षटकामध्ये 19 धावांचं षटक कोळी यांच्याकडनं हाताळलं गोलंदाजांनी, आणि आता मात्र येत आहे हे तिसरं षटक. केतन सापडचे सन्माननीय सिकंदर मडवी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. शाखा प्रमुख म्हणून ते कार्यरत आहे, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतो. गोलंदाज तयार. शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. घेऊन चलतोय मैदानाच्या दिशेने गोलंदाज तयार. केतन कॉमेंट्री बॉक्स कडनं, आणि स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज शिवदास. गोलंदाज तयार. डावकरी हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आहे, त्यामुळे या षटकामध्ये धावा येतीलच. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. डॉमिनेट केलं या डॉट चेंडूच्या माध्यमातून. षटकाची सुरुवात मात्र निर्धाव चेंडूच्या माध्यमातून पाहायला मिळते, आणि खूप चांगला ॲडव्हान्टेज यावेळेस मात्र गोलंदाजाला मिळत आहे. इट इज डॉट. शिवदासला मात्र हा डॉट चेंडू फेकण्यामध्ये यश. षटकाची सुरुवात डॉटने झाली आहे, मात्र तीच लय कायम राहील का बघूया. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू हवेत उडवण्याचा प्रयत्न. व्हॉट अ शॉट. इट्स अ ग्लोरियस हिट, आणि आता मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. येणारा हा दणदणीत कणकणीत षटकार. फटका पाहायला मिळाला, आणि जबरदस्त गीत ऐकलं पण शिवसेनेच्या माध्यमातून. शिवसेना, शिस्त, वचन, सेवा आणि नातं म्हणजे शिवसेना. गोलंदाज तयार. वेगवान ते सर्रार चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून. आपण पाहिलं या षटकातला हा दुसरा डॉट चेंडू शिवदास साठी. शिवदासने पहिला डॉट चेंडू खेळला, तदनंतर मात्र खूप चांगलं प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजाला दिलं षटकाराच्या स्वरूपामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. वेगवान चेंडू, चांगला फटका. वॉट अ शॉट. अजून एक हवेत उडवण्याचा प्रयत्न. बाहेर येतोय हा अजून एक षटकार. हा माझा अंत नाही, पेटीन उद्या नव्यानं. हे सामर्थ्य नाशवंत नाही. 2 डॉट चेंडू आणि 2 षटकार असं समीकरण या षटकामध्ये. म्हणजे गोलंदाजांनी एका चेंडूला जरी वर्चस्व गाजवलं, तरी त्याच्या पुढच्या चेंडूवरती आक्रमण करून त्याला उत्तर देतोय फलंदाज शिवदास. व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ क्रिकेट. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. कसं उत्तर असेल या षटकाराला. गोलंदाज केतनच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला फलंदाज शिवदास. वेगवान चेंडू, यावेळेस मात्र मिस्टामिंग स्ट्रोक. फटका फसेल. क्षेत्ररक्षक येतील, तत्पूर्वी मात्र चेंडू जमिनीला दान होतोय, आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसतोय. एक खूप चांगला खेळाडू यावेळेस मात्र शिवदास परततोय मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद.
तर धावसंख्या धावफल करते तब्बल पाहायला मिळते ती 47 धावा. धावा देखील आल्यात, मात्र एक चांगला फलंदाज मैदानात बाहेर गेला. खऱ्या अर्थाने ही गरज होती की नव्हती, कारण नेहमी असं म्हटलं जातं अति घाई संकटात नाही, आणि ते संकट आलं. चांगला फलंदाज शिवदास मैदानाच्या बाहेर. न्यू बॅट्समॅन इन क्रीज आपल्याला पाहायला मिळतो राजवरती जबाबदारी असेल, जबाबदारीचं ओझ, अपेक्षांचं ओझ याच्या खांद्यावरती. तो राज गोलंदाज तयार. चांगला कमबॅक म्हणावं लागेल. सांघिक यश मिळालं धावचीच्या स्वरूपामध्ये. केतन गोलंदाजी मार्कवर. विनंती असेल प्लीज आपण जास्त वेळ खर्च करू नका. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र वेगवान चेंडू, चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षण देखील चांगलं घडतंय, आणि आता मात्र दुसऱ्या धावेची संधी होईल आणि दुसरी धाव वेगाने कंप्लीट. एकूण धावसंख्या अर्धशतकापासून अजूनही दूर संघ पाहायला मिळतो. धावसंख्या 49 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आला हे भगवा झेंडा घेऊन हातात शिवसेनेचा वाघ आला. सुमित भोईर आयोजित भगवा चषक आला. सुमित भोईर आयोजित भगवा चषक आला. उंबरडे कोलिवली आमचा शिवसेनेचा बाले किल्ला. हे उंबरडे कोलिवली आमचा शिवसेनेचा बाले किल्ला. विशाल भोईर क्रीडा मंडळ आयोजित भगवा चषक आला. विशाल भोईर क्रीडा मंडळ आयोजित भगवा चषक आला. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय आता मात्र षटक हाताळतोय. ते चौथं गोलंदाजांसाठी थोडंसं डेंजर एंड ज्याला म्हटलं जाईल, त्या कोळी एंडकडनं, कारण त्या एंडकडनं आपल्याला धावा पाहायला मिळतात. हे गेल्या सामन्यामध्ये मात्र थोडंसं खोटं ठरवलं होतं गोलंदाजांनी. दक्षते मात्र खूप चांगली गोलंदाजी केली होती. बघूया तशी गोलंदाजी होईल का. गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्कवर. कोळी एंडकडनं स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन राज कशा प्रकारे बॅटिंग करेल, कारण आता मात्र 2 षटकांचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूंमध्ये किती धावा फलंदाज बनवतील की गोलंदाज त्यांना रोखतील. जवळच मैदानाच्या दिशेने गोलंदाज सज्ज होतोय. अक्षय गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न फसतोय, आणि यावेळेस मात्र येणारा हा निर्धाव चेंडू. इट इज डॉट. पहिल्या चेंडूवरती मात्र कुठलीही धाव फलंदाज घेऊ शकत नाहीये. स्कोर थांबलेला पाहायला मिळेल तब्बल 49 या आकड्यावरती. अर्धशतक आपण पाहिलं तर अजूनही एकच धाव दूर असेल. अर्धशतक कंप्लीट होईल या चेंडूवरती की अजून थांबावं लागेल, पाहूयात. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती अक्षय. वेगवान चेंडू. यावेळेस मात्र खोदून काढला. एक धाव कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती लागतात. 50 इज कंप्लीट. 50 धावा. अर्धशतक धावफलकावरती सांघिक पाहायला मिळेल. एकच धाव जस्ट सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. एक चांगली मॅच आपल्या भेटीसाठी. वेगवान तेस्तर्रार चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. येणारा हा निर्धाव चेंडू. ज्या संघाने 3 षटकांमध्ये सामना आपल्या बाजूने झुकवला होता त्यांना मात्र या षटकामध्ये संघर्ष करावा लागतोय. त्याचं कारण अक्षयच्या माध्यमातून होणारी एक चांगल्या प्रकारची, चांगल्या दर्जाची गोलंदाजी. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज रोहन.
वेगवान ते सर्रार चेंडू, चांगली गोलंदाजी. व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. येणारा हा डॉट चेंडू, एक डॉट चेंडू मात्र दडपण वाढवेल फलंदाज रोहन वरती, कारण चांगल्या प्रकारचा तुमचा स्कोर आला होता. सिंगल डबल जरी या षटकामध्ये आले असते तरी शेवटची ओव्हर मात्र असती, पण त्या प्रकारे मात्र संघर्ष करावा लागतोय. खूप चांगली गोलंदाजी. अक्षय गोलंदाजी मार्कवर. वेगवान ते सर्रार चेंडू आणि आता मात्र चांगलं कमबॅक. इट इज डॉट. फक्त धाव खर्च केली आहे ती एक आणि चेंडू हाताळले तब्बल 5 चेंडू मध्ये 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. तब्बल डॉट चेंडू देखील फेकलेत अक्षयच्या माध्यमातून. गोलंदाज यार. सुरेख चेंडू, यावेळेस मात्र हवेत उडवण्याचा प्रयत्न. शेवटच्या चेंडूला चुकीला माफी नाहीये आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा दणदणीत षटकार. शेवटच्या चेंडूवरती थोडंसं वाटोळं पाहायला मिळालं, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली होती, 4 डॉट चेंडू फेकले होते, 1 सिंगल होती. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं काहीतरी एक नवीन करण्याचा प्रयत्न केला आणि ज्याने डॉट चेंडू खेळले होते त्याने मात्र त्याच्यावरती प्रहार केला. हा षटकार. तर धावसंख्या धावफल करते तब्बल पाहायला मिळते ती 4 षटकांच्या अंती 56 धावा, 56. धावसंख्या 56 आपल्याला पाहायला मिळते. 56 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचं आणि अत्यंत महत्वपूर्ण षटक कॉमेंट्री बॉक्स कडनं गोलंदाज दीपक गोलंदाजी मार्कवर. आणि दीपक कशा प्रकारचा खेळ करेल मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं महत्वपूर्ण षटक असेल. शेवटच्या महत्वपूर्ण षटकामध्ये किती धावा येतील हे मात्र गरजेचं असेल. एकूण दीपक येत आहेत. बघूया गोलंदाज यार आपण पाहणार आहोत. दीपक 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये. 5वं षटक कशा प्रकारे हाताळलं जात आहे. 5वं षटक किती धावांचं टाकलं जात आहे. 5व्या षटकामध्ये किती धावा येत आहेत. फलंदाजांना पोषक ठरेल की गोलंदाज वर्चस्व गाजवेल. घेऊन चालतोय मैदानाच्या दिशेने शेवटचं महत्वाचं षटक. दीपक गोलंदाजी मार्कवर कॉमेंट्री बॉक्स एंडच्या दिशेने. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र फायदा उचलता येत नाहीये. लोअर फुल टॉस असा चेंडू होता. तोफा दिया था लेकिन उसको कबूल नहीं कर पाए. जस्ट येते पहिल्या चेंडूवरती ही सिंगल. थोडासा नाखुश पाहायला मिळतोय स्वतःवरती फलंदाज. एक संधी दिली होती गोलंदाजाने मात्र ती दवडली आणि येणारा हा एकच धावसंख्या धावफलकावरती तब्बल 57. गोलंदाज यार. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी. चांगलं कमबॅक पाहायला मिळत आहे. जी चुकी पहिल्या चेंडूवरती घडली तिचं मात्र अपयश हे झाकळलं गेलं या डॉट चेंडूच्या माध्यमातून आणि डॉट चेंडू फेकला फलंदाज रोहनसाठी. हा डॉट बॉल. गोलंदाज यार. पुन्हा एकदा षटकातल्या अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. वेगवान ते सरार चेंडू. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. धावचीची संधी आहे मात्र 1 धाव घेण्यापासून रोखू शकत नाही. लेग पाईसच्या स्वरूपात जस्ट सिंगल. धावसंख्या धावफल करते तब्बल 58 पाहायला मिळतील. 58. 3 डिलिव्हरीज रिमेनिंग. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज यार. बॉलिंग मार्कवरती सज्ज असेल. तब्बल आपण पाहिलं तर 4 कॅमेरे ही स्पर्धा कव्हर करतायत. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून. गतीमध्ये परिवर्तन. चांगली गोलंदाजी. व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. येणारा हा डॉट चेंडू. डॉट चेंडू आता मात्र जितू हाताळले जात आहेत या 2 षटकांमध्ये. ज्या फलंदाजांनी कमाल केली होती 3 षटकामध्ये त्यांना मात्र शेवटच्या 2 षटकामध्ये बांधून ठेवलंय, रोखून ठेवलंय आणि हे रोखून ठेवलंय या दोन्ही गोलंदाजांनी, अक्षय आणि दीपक. दीपक गोलंदाजी मार्कवर.
या विस्मत गतीमध्ये परिवर्तन ऑप्स्टिकच्या खूपच बाहेर पंचांचा येतोय. हवाईटचा इशारा. जस्ट 1 रन आपल्याला धावफलकावरती ऍड करता येईल. धावसंख्या धावफलकावरती तब्बल गोलंदाज सय्यार बॉलिंग मार्कवर. गतीमध्ये परिवर्तन. चांगली गोलंदाजी. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. येणारा हा डॉट चेंडू. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती आणि हे निर्धाव चेंडू जितो मागात पडू शकतात. समोरच्या संघाकडे फलंदाजांची मात्र फौज असेल. यावेळेस आता वेगवान चेंडू आणि एक धाव कंप्लीट केली जाते. लेग बाईज चा इशारा आलाय. जस्ट सिंगल. धावसंख्या धावफलकावरती 60 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 60 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5व्याची मात्र सांगता. 30 चेंडू आणि 61 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. तत्पूर्वी जाऊयात सुरई आणि भादवड लगेच यायचं टॉस साठी. तर तत्पूर्वी जाऊयात डीजे मास्टरकडे. दुसरं सत्र सुरू हो. टार्गेट त्या ठिकाणी सेट केलं गेलं आहे बलवंत प्रतिष्ठान पिंपलास या क्रिकेट संघाने. कारण रांजलोरी क्रिकेट संघाने टॉस जिंकला होता. फिल्डिंगचा डिसिजन त्या ठिकाणी घेत असताना 61 धावसंख्येचा आता टार्गेट या मॅचमध्ये कंप्लीट करावं लागेल. पहिल्या मॅचमध्ये 42 चेस झाल्यात. दुसऱ्या मॅचमध्ये 33 चेस झाल्यात. 2 मॅच त्या ठिकाणी चेस आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या मॅचमध्ये नक्कीच धावसंख्या चेस होणार की डिफेन्स होणार हे येणाऱ्या 5 षटकामध्ये आपल्याला पाहावं लागेल. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला कॅल्क्युलेशन खूप महत्त्वाचं असतं. आता या स्पर्धेचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही पाहिलं गेलं तर या शृंखलेची जेव्हा सुरुवात करायची असेल ना, या शृंखला जेव्हा भरवायची असेल ना, भगवा चषक जेव्हा त्या ठिकाणी अलाउन्स करायचं असेल ना, तेव्हा त्या क्षणाला ना या गोष्टीचा कॅल्क्युलेशन केला जातो. या गोष्टींची बांधणी केली जाते की मंडप कोणाचा असणार आहे, साऊंड कोणाचा असणार आहे, कॉमेंटेटर कोण असणार आहे आणि त्याच्यानंतर ट्रॉफ्या कशा प्रकारे असणार आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ना जर तुम्ही पाहिलं गेलं तर अगदी भगुमय वातावरण वाटतंय. परंतु या शृंखलेमध्ये महत्त्वाचा वाटा कोणाचा आहे माहीत आहे? ते म्हणजेच वडवलीचे सागर पाटील. कारण त्यांच्या माध्यमातून ही संकल्पना पार पाडली जाते. कोणत्या कॉमेंटेटरला कधी बोलवायचं, कशा प्रकारे मॅचचं आयोजन असेल, कोणत्या टीम्स कधी खेळतील, भिवंडी पॉल कधी असेल आणि त्याच्यानंतर कल्याण डोंबिवली पॉल कधी असेल ना, हा त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतो. आणि सागर पाटील यांच्याच माध्यमातून नक्कीच मी या ठिकाणी दाखल झालो. माझा आवाज तुमच्या कानापर्यंत नक्कीच पोचतोय. तर त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या शाब्दिक सुमनाने या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेट हा खेळ ना कॅल्क्युलेटिंगचा आहे. क्रिकेट हा खेळ संयमी खेळ आहे. क्रिकेट हा खेळ खऱ्या अर्थाने फक्त आक्रमकतेचा नाही तर कलात्मकतेचा आहे. आणि ही कलात्मकता नक्कीच टीम कधी उभारू शकते. त्या ठिकाणी आता बॅटिंग करणारा चाललेली टीम राजनोली, कारण त्यांच्यामध्ये ही क्षमता आणि गुणवत्ता आहे. ती क्षमता आणि गुणवत्ता ना त्या ठिकाणी सिद्ध इथनं करावी लागेल. परंतु पाहूया 61 धावसंख्येचं टार्गेट त्या ठिकाणी कंप्लीट होतोय का. तर टीम खोनी आणि टीम वेले दोन टीमचं कॅप्टन संपर्क साधायचा आहे आयोजकांशी. कारण याच्यानंतर नक्कीच सुरई आणि भादवड थोडीशी आपण मॅच पुढे ढकलली गेली आहे. त्याच्यामुळे नक्कीच दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आम्ही तुमच्यामध्ये खेळवणार आहोत. टीम खोनी आणि टीम वेहले दोन टीमचे कॅप्टन.
खऱ्या अर्थाने ज्या ज्या वेळेला या क्रीडांगणावरती आलोय ना तेव्हा एक दृश्य मला सेम पाहायला मिळाले. खऱ्या अर्थाने कॉमेंट्री बॉक्सच्या तुम्ही राईट साईडला पाहाल तर एक ज्यूस सेंटर आहे. अनेक साऱ्या आपण हातगाडीवरती ज्यूस जेव्हा पिण्यासाठी जातो ना तेव्हा एक नक्कीच आपण हाक मारतो की भैया ज्यूस बनव, परंतु खऱ्या अर्थाने मित्रांनो हे असं समजू नका, कारण तो आगरी समाजाचा युवक आहे जो नक्कीच त्या ठिकाणी त्याचा स्टॉल आहे. जर त्या कोणाला नक्कीच तहान लागली असेल, कोणाची एनर्जी लॉस झाली असेल तर त्या ज्यूस सेंटरवरती जा, शुल्क देऊन नक्कीच तुम्हाला अनेक साऱ्या पद्धतीचे ज्यूस तुम्हाला पियाला मिळतील. आणि त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला जर पाहिलं गेलं तर एक खाद्य भ्रमंती जिथे वडापाव नक्कीच सुद्धा सुरू आहे. म्हणजे जर ज्याला शुल्कमध्ये वडापाव खायचा असेल तर तुम्ही त्या खाद्य भ्रमंतीचा सुद्धा स्वाद घेऊ शकता. एक्सेसचं टार्गेट आहे 61 टू विन. त्या ठिकाणी टार्गेट ठेवलं गेलं. जयारी रांजडोली या टीमसमोर बलवंत प्रतिष्ठान पिंपलास या क्रिकेट संघाने दर्जेदार बॅटिंग रोहनची राहिली. त्याच्या बॅटमधनं जर आपण तब्बल पाहिला गेला तर 38 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळाल्या आणि त्या अनुषंगाने शिवदासच्या बॅटमधनं नक्कीच धावसंख्या 13चं योगदान त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा दिलं गेलं. या दोन फलंदाजाच्या चांगल्या कामगिरीमुळे नक्कीच एक्सेसचं टार्गेट रचलं गेलं. परंतु आता आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रमोद आणि जितू गेली आणि त्यांना रोखण्यासाठी पहिल्या षटकासाठी रोहन तुम्हाला पाहायला मिळतोय. विश यू ऑल द बेस्ट. विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा या दोन्ही टीमसाठी. पहिलाच बॉल ऑन साईडला कट करायचं होतं. पॉईंटच्या डोक्यावरून नक्कीच त्यांना काढण्याचा प्रयत्न. बॅकफुटला गेल्यानंतर बॉलची गती आधीच ओळखली गेली होती. पॉईंट आणि कव्हरच्या डोक्यावरून नक्कीच त्यांना खेळायचं होतं, परंतु पहिला बॉल त्या ठिकाणी डॉट फेकला जातोय. या स्पर्धेची सुरुवात डॉट बॉलने झाली. सुरुवातीला पहिल्या दिवसाचा विचार केला गेला तर लेग बिफोरच्या स्वरूपात नक्कीच या स्पर्धेची सुरुवात झाली होती. आणि आजच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर तब्बल 10 वाजून 10 ना या ठिकाणी हा बॉल पडला गेला. तिची टीम होती खोनी आणि भरोडी. तर सन्माननीय जनार्दनजी पाटील नक्की जे खोनीचे आहेत, उद्योगपती आहेत, त्यांचं शुभ आगमन झाले. व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं आहे, कारण त्यांची मॅचसुद्धा या मॅचनंतर नक्कीच पाहायला मिळेल. त्यामुळे नक्कीच अनेक सारे खोनीचे किंवा या क्रीडांगणावरती ज्या ज्या टीम्स खेळतील ना त्या गावातले कोणतीही जर प्रमुख मान्यवर जर आले असतील ना तर वेलकम, स्वागत आहे या भगवा चषकाच्या माध्यमातून. तुम्ही येऊन असं नसतं व्हायचं आहे, तुमचं ही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. सिंगल आली आहे, अकाउंट ओपन झालेलं आहे. त्या ठिकाणी टीम रांजणोलीचं ज्यांना बनवायचे धावसंख्या 61, अजूनही 60 धावसंख्या बनवाव्या लागतील येणाऱ्या बॉलमध्ये. जिथे षटक क्रमांक नक्कीच तुम्हाला पहिलं रोहन याचं पाहायला मिळतोय. विथ विकेट ऑफस्टमवरती बॉल होता. वाईड यॉर्कर करण्याचा प्रवास त्या ठिकाणी थोडासा चुकीच्या प्रकारचा ठरला गेला, कारण आउटसाईड जी ऑफस्टम इम्पॅक्ट काय आलं तर वाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलने धावसंख्या एकने पुढे सरकत असताना जिथे गोलंदाजी करते लालू 11 पिंपलास आणि त्यांना प्रत्युत्तर देण्याचं काम त्या ठिकाणी टीम जयहरी रांजणोली या क्रिकेट संघाच्या माध्यमातून होतोय. व्हाईट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 2, अजून 59 धावसंख्या बनवाव्या लागतील. फटका चांगला, बॅचर रिदम मध्ये नाहीये, एलिव्हेशन कमी आहे. फिल्डर डीप मध्ये मिड विकेटला वळता डाऊन दी बॉल फिल्डर आणि यस घेतली गेली कॅच. इथनं पहिल्या विकेटचं पतन होईल. साजेन यांची कामगिरी सुरेखरित्या राहिली. लालच दिली गेली एक चेंडूवरती मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. साजेनच्या हातामध्ये हा झेल आणि संपला आहे फलंदाजाचा खेळ. बॅट्समन आउट. तुमच्या मेगा स्क्रीनवरती होता कशा प्रकारे बॉलला एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. त्याच्यानंतर नक्कीच ती मिड विकेटला कॅच पकडली गेली आणि 2 या आकड्यावरती पहिला झटका इथनं मिळत असताना टीम जयहरी रांजणोली या क्रिकेट संघाला 61 धावसंख्येचं टार्गेट आहे. पहिला बॉल सुरेखरित्या होता, त्याच्यानंतर सिंगल आली, त्याच्यानंतर व्हाईट बॉल आला आणि जी स्ट्राईक जितूकडे मिळाली होती ना ते जितूला मोठा फटका इथनं खेळायचा होता, परंतु एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं आणि त्या अनुषंगाने ही पहिली विकेट इथनं प्राप्त करत असताना या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज रोहन गुड कमबॅक इथनं केला गेला. 61चं टार्गेट त्यांना रोखायचं आहे, त्या अनुषंगाने ही लढत चालू आहे टीम रांजणोलीमध्ये. या वेळेला चांगल्या बॉलची पिचिंग, नक्कीच शॉर्ट लेंथ आठवण्यात आला चेंडू, कारण गुड लेंथ, शॉर्ट लेंथ, फुल्लर लेंथ अशा लेंथ असतात. त्या लेंथवरती नक्कीच अनेक सारे गोलंदाज चांगला खेळ करत असतात. सातत्याने क्रिकेट खेळत असताना ना आता अनेक सारे फटके ना तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतात. त्याचं कारण एकच, कारण 10 वर्षाच्या आधीचा विचार केला गेला तर थेट लाईव्ह प्रक्षेपण नव्हतं. त्यावेळेला आपल्याला माहिती कदाचित नसेल की कशा प्रकारे आपल्याला शॉटचं सिलेक्शन करायचं आहे, परंतु सध्या अनेक साऱ्या वाहिनी ना क्रिकेट खेळामध्ये कार्यरत आहेत ना, त्यामुळे नक्कीच चांगले फटके खेळण्यासाठी नक्कीच अनेक साऱ्या वाहिनी त्या ठिकाणी त्या व्हिडिओ क्लिप नक्कीच कॅच करत असतात त्यांच्या कॅमेरामध्ये आणि त्यावेळेला ना फलंदाजांना गोलंदाजांना बेनिफिट मिळतोय की आपल्याला कशा प्रकारे फटका खेळायचा आहे, कशा प्रकारे नक्कीच बॉल पिच करायचा आहे, ज्या अनुषंगाने माझा क्रिकेटचा खेळ चांगला होईल. या स्पर्धेमध्ये 4 कॅमेऱ्यांसह GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट नक्कीच पूर्णपणे कार्यरत आहे. या स्पर्धेला पूर्णपणे
संपन्न करण्यासाठी आणि आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये नक्कीच त्यांचे 4 कॅमेरे या ठिकाणी कार्यरत आहेत. या वाहिनीला अगदी मोठ्या दर्जावरती पोचवण्यासाठी त्यांचाही मोलाचा हातभार या स्पर्धेमध्ये लागला गेला आहे. तयार या वेळेला ऑप्शनवरती बॉल पहा, डॉट बॉल पाहायला मिळतो. शेवटचा बॉल नक्कीच या ठिकाणी आपल्याला रोहनचा पाहायला मिळाला, ज्या रोहनच्या माध्यमातून धावसंख्येचा आत्ता तर बचाव केला गेला आहे. कारण लक्ष्य होतं 61 धावसंख्येचं. या षटकामध्ये जर आपण विचार केला गेला तर एक वाईट बॉल वगळला गेला तर 3 चेंडू खूप सुरेखरित्या राहिले गेले. या षटकामध्ये फक्त धावसंख्या 3 आल्यात आणि विचार जर आपण केला गेला तर डॉट बॉलने ना पूर्णपणे समीकरण आता वेगळं त्या ठिकाणी टीम रांजनोलीचं पाहायला मिळतो. आणि या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर तुम्हाला धावसंख्या फक्त 3 या आकड्यावरती पाहायला मिळाली. 3 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आल्यात. लक्ष्य होतं त्या ठिकाणी 61 धावसंख्येचं. अजूनही आपण विचार केला गेला तर 58 धावसंख्या या मॅचमध्ये बनवाव्या लागतील बॉल 24 शिल्लक असताना. क्रिकेट खेळत असताना काही होऊ शकतं. रंकेचं रावण कधी होईल, कोणती जिंकणारी टीम कधी हारेल हे कधीच सांगता येत नाही. कारण वातावरणामध्ये जसं अचानकपणे बदल होतो ना, तशाच प्रकारे क्रिकेटच्या स्कोरकार्डवरती आणि क्रिकेटच्या समीकरणामध्ये कधीही बदल होऊ शकतो. कारण 3 दिवसाची देखणी स्पर्धा याच क्रीडांगणावरती आम्ही कंप्लीट केली. जय मसोबा 40+ क्रिकेट संघ उंबाडे यांनी भरवली गेलेल्या स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या दिवसामध्ये वातावरण एकदम चांगलं होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये नक्कीच पावसाच्या सरी पडल्या गेल्या, वातावरणामध्ये चेंजेस होता, धुक्याचं साम्राज्य होतं, ते धुक्याचं साम्राज्य हटलं गेलं. आणि दुसऱ्या दिवसामध्ये जरी पाऊस पडला असला ना तरी या क्रीडांगणावरती 2 खेळपट्ट्या आहेत. एक सिमेंट विकेट आहे, एक शेणामातीने सारवलेली विकेट आहे. तर त्या शेणामातीने सारवलेल्या विकेटवरती जेव्हा थोडंसं ड्यू फॅक्टर आलं, जेव्हा नमी आली ना, त्यावेळेला आम्ही या क्रीडांगणावरती नक्कीच सिमेंट विकेटवरती नक्कीच त्या क्रिकेटच्या खेळाला सुरुवात केली गेली होती. तशाच प्रकारे हा क्रिकेटचा खेळ असतो. कधी नक्कीच कोणतीही टीम कधीही पुढे जाऊ शकते. त्या अनुषंगाने पाहूया या 58 धावसंख्या चेस होत आहेत का. या वेळेला फटका ऑफ ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला फिल्डर नाही आहे त्या ठिकाणी. ते जाणलं गेलं होतं, मिड ऑफ होते आणि अगदी त्याच्या जवळून हा बॉल ट्रॅव्हल होत असताना बॉल जाईल डीपमध्ये, सीमारेषे पार हा चौकार. प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या नक्कीच डाव्या साईडला जो कॅमेरा आहे त्या ठिकाणी काहीसे प्रेक्षक बसलात. तर तिथे एक बाईक आहे, त्या बाईकची नक्कीच मिरर आमच्या डोळ्यांवरती परावर्तित होते. तर प्रेक्षकांना विनंती करेन की त्या बाईकची मिरर थोडीशी खाली करायची आहे. आमच्या व्यासपीठाच्या लेफ्ट साईडला डाव्या साईडला विजय भोईर कदाचित त्या ठिकाणी आहेत. विनंती करेन त्यांना की गाडीची काच नक्कीच आमच्या ती सूर्यकिरणे विजय भोईर स्टँड त्या ठिकाणी आहे. त्या खेळाडू कक्षा त्या प्रेक्षक कक्षामध्ये नक्कीच प्रेक्षक आहेत. विनंती करेन. हा फटकाही सुरेखरित्या होता. चौकारानंतरचा हा षटकार आला. आणि मी का एका गोष्टीची उपमा केली गेली होती, कारण क्रिकेट हा खेळ असा असतो ना की वातावरणामध्ये जसा बदल होतो ना तसा क्रिकेटमध्ये अनेक वेळा बदलाव होत असतो. आता पहा, पहिल्या षटकामध्ये धावसंख्या फक्त 3 होती. त्याच्यानंतर बॅटचा पेस ओपन केला गेला. फलंदाज त्या ठिकाणी आघाडीला गेले होते प्रमोद. सुरुवातीला ज्या धावसंख्या बनवल्या नव्हत्या ना त्या आता साजनच्या विरोधात त्याने धावसंख्या बनवल्या गेल्यात. म्हणजे धावफलक 3 वरती होतं. पहिल्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये जास्त धावसंख्या आल्या नव्हत्या, परंतु 6 बॉलमध्ये 3 धावसंख्या खर्च करणाऱ्या गोलंदाजाच्या नंतर साजनला पाठवलं गेलं आणि त्याच्या अगेन्स्ट 2 बॉलवरती 10 धावसंख्या आल्यात. म्हणजे टीमची धावसंख्या 13 आहेत. लक्ष्य होतं त्या ठिकाणी 61 धावसंख्येचं आणि ते लक्ष्य आता डोळ्यासमोर ठेवत असताना एक फलंदाज बाद झाला. त्याच्यानंतर एक ऊर्जा निर्माण आली प्रमोदच्या त्या ठिकाणी बॅटिंगवरती असताना आणि गुणवत्ता त्या ठिकाणी आपल्या अंगामधली सिद्ध करत असताना आता सिद्धता इथनं आपल्या विजयाची तो दाखवतो या 2 फटक्यामध्ये. टीमची धावसंख्या 13 आकडावरती. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये या 2 बॉलवरती 10 धावसंख्या जोडतीये टीम जयहरी रांजनोली. विकेटने ऑन साईडला खेळायचं होतं, परंतु पहा 2 मोठ्या फटक्यांचं प्रत्युत्तर लगेचच पाहायला मिळालं. वार आणि पलटवार इथनं करत असताना ही विकेट त्या ठिकाणी साजनची पाहायला मिळाली. प्रमोद होते त्या ठिकाणी. 2 मोठ्या फटक्यांचं प्रत्युत्तर लगेचच देत असताना आता प्रमोदला परतावं लागेल जड पावलाने मैदानाच्या बाहेर. खऱ्या अर्थानं म्हटलं जातं ना की लहान मुलं देवाघरची फुलं. कारण आपण त्या स्टँडचा उच्चार केला गेला होता. जिथे एक स्टँड आहे त्याच्यामध्ये अनेक सारे प्रेक्षक खुर्च्यांवरती बसलेले आहेत. मी ज्या वेळेला अनाऊन्स केलं ना तेव्हा तिथला एकही प्रेक्षक उठला नाही. त्या
गाडीची मिरर खाली करण्यासाठी, परंतु एका छोट्या प्रेक्षक वर्गाने त्याची दखल घेतली आणि त्यांनी ती मिरर खाली गेली. म्हणजे आपण विचार करू शकतो की क्रिकेट खेळण्यासाठी तुम्हाला वय नसतं, तुम्हाला जात नसते, तुम्हाला पात नसते, परंतु क्रिकेटचा तुम्ही कोणताही भाग व्हा, तुम्ही कॉमेंटेटर व्हा, तुम्ही स्कोरर व्हा, अंपायर व्हा व मंडप डेकोरेटर्स व्हा, डी जे व्हा, परंतु तो काम जेव्हा आपण इमानदारीने पूर्ण करतो ना, तेव्हा क्रिकेटची एक वेगळी कला आपल्यामध्ये अवगत होते. थँक्यू. ज्या प्रेक्षक वर्गाने नक्कीच ही मिरर खाली गेली. इथनं विकेटचं पतन झालं. 13 आकड्यावरती दुसरा गडी नक्कीच त्या ठिकाणी बाद झाला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये केतन नावाचा फलंदाज आता तुम्हाला स्ट्राईक रेंडवरती पाहायला मिळेल. उजव्या हाताचा फलंदाज आहे, त्याच्यासाठी उजव्या हाताचा गोलंदाज जो उर्ध विकेटने गोलंदाजी करतोय. 3 चेंडूमध्ये त्याने 10 धावसंख्या खर्च केल्यात. नाव साजन. अकुटापाचा बॉल, वॉड शॉट, बॅटच्या परफेक्टली मिडलमध्ये हा बॉल आणत असताना आणि बॉल पाठवला गेला डीप मिड विकेट, सीमारेषे पार. इट इज अ कडका. नक्कीच हा बॉल होता. बॅटमध्ये स्वीट साऊंड होतं टक आणि बॉल पाहता पाहता मिड विकेटच्या बाहेर ज्या ठिकाणी हवा चालू आहे ना, त्या हवेशीच नक्कीच वार्तालाप करत असताना हा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. केतन मैदानाच्या आतमध्ये गेले. एक केतन तुम्ही नक्कीच वाकळांचा पाहिला असेल, ज्याच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे नक्कीच बॅटिंग होत असते. त्याच नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये टीम रांजणोळीच्या माध्यमातून खेळतोय आणि आल्या आल्या ज्या प्रकारे स्वॅगने स्वागत करायचं आहे ना, तशाच प्रकारे साजनचं स्वॅगने स्वागत केलंय. या षटकामध्ये 16 धावसंख्या खर्च झाल्यात, जिथे दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या 19. अजून एक फटका चांगला, परंतु एक्स्ट्रा कव्हर भेदायचा प्रयत्न, एक टप्पा घेतल्यानंतर चेंडूला अडवला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या नक्कीच अगदी दरम्यान फिल्डर त्या ठिकाणी तैनात केले गेले होते. फक्त सिंगल मिळेल आणि सिंगलने धावसंख्या टीमची टोटल डबल डिजिटमध्ये 20 या आकडावरती. 61चं लक्ष्य होतं. पहा 20 धावसंख्या कंप्लीट झाल्यात. अजूनही विचार केला गेला तर 41 धावसंख्या बनवाव्या लागतील. तुमच्याकडे 24 बॉलमध्ये तुम्हाला बनवायच्या होत्या. त्या ठिकाणी धावसंख्या जर आपण पाहिलं गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 3 आल्या होत्या, म्हणजेच 58 बनवायच्या होत्या. आणि या धावसंख्या आता थोड्याशा कमी करत असताना आणि वॉड शॉट पुन्हा एकदा मिड विकेट, परंतु बॅट्समन त्या ठिकाणी वेगळे आपल्याला पाहायला मिळाले. ज्या ठिकाणी भावेश होते क्रमांक 3 वरती गेले होते. स्ट्राईक चेंज होतात. जशा प्रकारे केतनच्या बॅटमध्ये षटकार आला त्याच झोनमध्ये अगदी बॅटवरती बॉल मिडल करत असताना या लागोपाठच्या षटकामध्ये नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये हा दुसरा षटकार तुम्हाला पाहायला मिळतो भावेशच्या बॅटमधून. नाही, परंतु आता या भागीदारीला तोडावं लागेल टीम पिंपलास क्रिकेट संघाला. कारण पहा मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे फलंदाज गेलेत आणि काय दर्जेदार नक्कीच त्याने बॅटिंग सुरू केली. खऱ्या अर्थाने मिडल ऑर्डर जेव्हा ढासळते ना, त्यावेळेला जी टॉप ऑर्डर जेव्हा ढासळते ना, तेव्हा मिडल ऑर्डरचे जे बॅट्समन असतात ना, त्यांना चांगला खेळ करावा लागतो. आता 3ऱ्या क्रमांकावरती जर आपण पाहिलं गेलं, विराट कोहली असेल, रोहित शर्मा असेल, वीरेंद्र सेहवाग या असंख्य खेळाडूंना ना एक दर्जा वेगळा मिळाला आहे. त्याच दर्जेदार खेळाचा नक्कीच प्रात्यक्षिक उदाहरण त्या ठिकाणी दाखवत असताना भावेश आणि केतनच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल केतन 7 या धावसंख्येवरती खेळतोय आणि शेवटच्या बॉलवरती भावेशच्या बॅटमधनं काय अप्रतिम फटका नक्कीच तुम्हाला साजनच्या विरोधात पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये ना जर आपण विचार केला गेला तर तब्बल 23 धावसंख्या खर्च झाल्या. पहिल्या षटकामध्ये झाल्या तर धावसंख्या 3 म्हणजे 26 धावसंख्या तुम्हाला या 2 षटकांच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. चला शेवटचा अंतिम ऑफिशियल कॉल तुमच्यासाठी टीम खोनी आणि वेहेले. टीम खोनी आणि टीम वेहेळे दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे टॉससाठी. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण लगेचच खेळवणार आहोत, त्याच्यामुळे विनंती करेन. टीमची धावसंख्या 26 आहे. 61चं लक्ष्य त्या ठिकाणी कंप्लीट करायचं होतं. कठीणाई पहा खूप सुरुवातीला टीम रांजणोळीच्या वाट्यावरती आल्या, कारण पहिल्या षटकामध्ये विचार केला गेला तर 2 गडी बाद झाले, तिथे धावसंख्या फक्त 3 खर्च झाल्या होत्या. परंतु दुसऱ्या षटकामध्ये ना खूप चांगल्या प्रकारे कमबॅक केला गेला. जो रिक्वायर्ड रन रेट त्यांना मेंटेन ठेवायचा होता त्याच्या आता पुढे सरकली. 18 बॉल शिल्लक असताना आता 35 धावा बनवावे लागतील, तर म्हणजेच 11.66च्या या रिक्वायर्ड रन रेटनं टीम रांजणोली क्रिकेट संघाला 5 रन झाला. दाखल झाला शिवदास त्या ठिकाणी षटक क्रमांक 3ऱ्यासाठी लेफ्ट आर्मवर. आणि पहा बॉल पहा किती सुरेख, परंतु त्याच्यावरती प्रत्युत्तर अगदी जागेवरून पद्धत आली. त्याचा वापर थोडासा होता, काहीसे सेंटीमीटर थोडेसे मागे आले. बॉलची लाईन पीक केली गेली, गती ओळखली गेली, वाट पाहिली गेली आणि त्याच्यानंतर वाट लावली गेली आणि बॉलला सरळ पाठवलं गेलं डीप काव कॉर्नर, सीमारेषे पार. अजून एक इट्स यूज इट 6.
डी जे मंगेशच्या माध्यमातून. कारण जर तुम्ही मानपाडा किंवा चक्कीनाका या रोडनं जर या क्रीडांगणावरती याल ना तर सुरुवातीला तुम्हाला आई तिसाई उड्डाणपूल म्हणजेच पत्री पूल लागेल. त्याच्या पुढे आलात एक शॉर्टकट लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला तुळजामाता भवानीचं मंदिर म्हणजेच दुर्गाडी लागेल आणि अगदी त्याच्या समोर आलात ना तर अगदी डोळ्यांना भावणारी एक मूर्ती तुमच्यासमोर शिवरायांची असेल. अगदी हृदयाच्या अंतकरणामध्ये ते नाव आणावं आणि ते ओटांच्या बाहेर निघावं ना. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक. त्यांचं सुमधुर संगीत नक्कीच डी जे मास्टरच्या माध्यमातून तुमच्या कानापर्यंत पोहोचवलं गेलं. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये 2 राजे असे होऊन गेले की ज्याने स्वराज्याचं नंदनवन केलं. अगदी महिलांच्या कपालावरती कुंकू, दारापुढे तुळस आणि मंदिरावरती कळस ज्या राजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते ना ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यानंतर शिवपुत्र संभाजी महाराज. रिओस अटेम्प्ट करायचा होता आणि मग अमडी फॉलोवर अशा असंख्य साऱ्या खेळाडूंना नक्कीच दर्जा देणारा हा फटका. कदाचित या फटक्यामध्ये थोडंसं अपयश आलं आणि या बॉलवरती तुम्हाला सिंगल पाहायला मिळते, ती म्हणजेच बाईच्या रूपाने सिंगल आली. टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या 33 ओव्हर 33 या आकडावरती. आणि कदाचित या फटक्यामध्ये अपयश जेव्हा जेव्हा एखादा फलंदाज येतो ना तेव्हा दशरथ पाटील यांच्या मुखातून ते शब्द आहे का, तर सन्माननीय अजयजी पाटील जे भादवडचे आहेत दादांना विनंती करेन की व्यासपीठावरती येऊन असं नसं व्हायचं. 33 धावा. रिव्हर्सचा फटका पहा. एक फलंदाज अटेम्प्ट करण्यासाठी थोडासा चुकीच्या प्रकारचा ठरला गेला. त्याच्यानंतर लगेचच त्या नक्कीच रिव्हर्स फटक्याची पुनरावृत्ती केली गेली आणि हनीफ महम्मद आणि अँडी फ्लवर अशा असंख्य सारा खेळाडूंना दर्जा देणारा फटका रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून हा देखणा षटकार. खऱ्या अर्थाने ॲक्शन रिप्ले पाहण्यासाठी उत्सुक नक्कीच अनेक सारे प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी होते. जर आपण पाहायला गेलं तर क्रिकेटमधला कॅपिटल सी म्हणजे क्लास होता या फटक्यामध्ये. आणि तब्बल 6 धावसंख्या आता पुढे सरकत असताना टीम जय हरी रांजलोली क्रिकेट संघाची. अजून एक रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता परंतु आता चुकले गेल्यात, चुकी केली गेली. षटकार आला त्याच्यानंतर लगेचच वार तुम्हाला पाहायला मिळाला. तो वार कुठे गेला तर परफेक्टली यॉर्कर नक्कीच हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. आणि क्रिकेटमध्ये हेच असतं, सचिन रमेश तेंडुलकर त्याच्यानंतर यॉर्कर या दोनना गोष्टींना खूप महत्त्व आहे. तो यॉर्कर बॉल त्या ठिकाणी पिच केला गेला. फलंदाज होतील बाद ज्याने धावसंख्या 12 इंडिव्हिज्युअल बनवला गेला. बॅट्समन नेम त्या ठिकाणी 22. दोन षटकार या षटकामध्ये आले. एक षटकार जर तुम्ही पाहायला गेला तर आला केतनच्या बॅटमधनं, सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली. त्याच्यानंतर स्ट्राईक मिळाली गेली ना जशी 22च्या रूपाने भावेशकडे. 22च्या बॅटमध्ये एक षटकार तर आला परंतु त्याच फटक्याची पुनरावृत्ती त्यांना करायची होती. तोच क्लास त्यांना दाखवायचा होता. इम्प्रूव्ह केलं गेलं स्वतःच्या फटक्यासाठी परंतु इम्प्रूव्हायझेशन थोडंसं चुकलं गेलं आणि त्या यष्ट्यांचा वेध घेताना आपल्याला बॉल पाहायला मिळाला त्या ठिकाणी गोलंदाजाचा. यावेळेला मोठा फटका करायचा होता. ऑन साईडला बॅट क्रॉस केल्यानंतर अगदी स्विंग करायचं होतं बॉलला, त्याला मिड विकेट किंवा स्क्वेअर लेग दिशेने त्यांना खेळायचं होतं. परंतु त्या अनुषंगाने बॉल उचली कमी घेणारा हा बॉल होता. सरमरीन डिलिव्हरी होती आणि हा बॉल त्या ठिकाणी डॉट फेकत असताना शिवदास. या षटकामधला शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. या षटकामध्ये 2 षटकार आहेत. एक 22च्या रूपाने धावसंख्या आली आणि एक विकेटसुद्धा आला आहे. यावेळेला फटका खेळायचा होता ऑन साईडला. बॉडी लेंथवर त्या चेंडू आदळला जातोय. परफेक्टली थाई पॅडवरती आता चेंडू आदळला जातोय आणि अजूनही 22 धावसंख्या बनवाव्या लागतील. बॉल शिल्लक असताना 12 चेंडू 22 धावसंख्या बनवाव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये गेलेत. पाण्याचा स्वाद घेत असतील तोपर्यंत नक्कीच दोन्ही टीमचे बॅट्समन तुम्हाला पाण्याचा स्वाद घेताना तुम्हाला पाहायला मिळतील. तर दोन्ही टीमचे खेळाडू जोपर्यंत बसतील पाणी पित तोपर्यंत जाऊया आपण डी जे मंगेशकडे आणि ऐकूया एक सुंदर. आम्हाला सूचना येतात टीम वेहले आणि टीम खोनी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित नाही आहेत. 4 ओव्हरची ती मॅच असेल. टीम वेहले आणि टीम खोनी, जनमान खोनी आणि गावदेवी वेहले जास्त विलंब करायचं नाही आहे कारण आयोजकाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचवतोय. शिस्तबद्ध चालू असलेली स्पर्धा आणि आपल्याला शिस्तबद्धतेनेच नक्कीच आजचा दिवस संपन्न करायचा आहे. त्याच्यामुळे दोन्ही कॅप्टनने या गोष्टीची दखल घ्यायची आहे. जर तुम्हाला पॅनल्टीला सामोरे जावं असेल तर हमखास तुम्ही वेळ घेऊ शकता.
कारण काल नक्षत्र 11 चौधारपाडा नक्कीच या टीमला 5 धावांनी पॅनलाइज केलं गेलं होतं या शृंखलेमध्ये. त्याच्यामुळे विनंती करेन जे हनुमान कोहलीचे कॅप्टन उपस्थित आहेत, टीम गावदेवी वेहळे टीमचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी. तीन षटकाचा खेळ संपन्न झालाय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या बाहेर आली आहे. अंपायर आम्हाला सांगत असताना की 12 चेंडूचा खेळ अजूनही उर्वरित असेल आणि 11च्या सरासरीने 22 धावसंख्या बनवाव्या लागतील टीम जय हरी रांजणोली क्रिकेट संघाला. फलंदाज ना मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय, कारण जो क्रमांक पाहिलं गेलं तर 4थ्या वरती गेला होता केतन आणि त्याच्या समवेत आपल्याला भूषण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर कोणी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. टीम गावदेवी वेहळे टीमचा कॅप्टन, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्हाला टॉस करण्यासाठी लगेच जायचं. रोहन आले सेकंड स्पेलमध्ये. या फटका चांगला आहे, अगदी खोलातून हा बॉल उचलला गेला परंतु एलिव्हेशन कमी. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर बॉडीचा समुद्र राखू का शकले नाही त्याचं कारण हवेच्या नक्कीच अॅक्युरेटली दिशेने हा बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. टीम रांजणोली, कारण षटकार आणि चौकारांची भाषा आता त्यांची बॅट बोलते. पहा बॉल आणि फटक्यामध्ये ना कनेक्शन तेवढं चांगलं नव्हतं, पण तो जाळं पहा किती सुरेखरित्या रचले गेले. कारण प्रत्येक जर तुम्ही मॅचचं विश्लेषण पाहिलं, प्रत्येक कॅप्टनची ज्या ठिकाणी फिल्डिंग डिपार्टमेंट सजवण्याची पद्धत पाहिली गेली ना तर खूप कमी कॅप्टन असतात जे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर लावतात. परंतु या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये ना एक फिल्डर पाहायला मिळतोय. एक फिल्डर स्क्वेअर लेगला आहे, एक डीपमध्ये मिड विकेटला आणि एक अगदी वाडिश लॉंग ऑनला पाहायला मिळतोय. फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करत असताना ड्राईव्हचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान फिल्डर दोनची मागणी त्या ठिकाणी ॲक्युरेटली केली गेली. स्ट्रायकर एंडवरती फेकी ॲक्युरेट त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि अजूनही या 2 धावसंख्या कंप्लीट होत असताना इथनं ॲक्युरन्सी ना पाहिजे टीम पिंपलासकडे. कारण कॅल्क्युलेटिंग आकडा एकदम सुरुवातीला पाहिलं गेलं तर ठीक होता, कारण ती पहिल्या षटकामध्ये 3 धावसंख्या आल्या होत्या. त्यानंतर रोहनला मैदानाच्या आतमध्ये जसं पाचारण केलं गेलं ना 4थ्या षटकासाठी त्याची सुरुवातसुद्धा षटकाराने झाले. म्हणजे ज्या षटकाराने नक्कीच कमबॅक झालं होतं टीम रांजणोलीचं त्या कमबॅकने आता पुढे सरकती टीम रांजणोली. फुल टॉस बॉल आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, परंतु या गोष्टीची नक्कीच दखल घेतली गेली फलंदाजाने. चुकीच्या प्रकारचा बॉल फुल टॉस पिच केला गेला आणि त्याला सरळ फेकून दिलाय स्क्वेअर लेग सीमारेषे पार हा षटकार. थँक्यू डीजे. तर रिव्ह्यू घेतला गेलाय त्या ठिकाणी बॅट्समनच्या माध्यमातून. हाईट फॅक्टर नक्कीच चेक करायचा आहे भूपेश, कारण प्रत्येक टीमकडे नक्कीच एक DRS आहे, तो म्हणजेच तुमच्या विमरसाठी आणि रनआउटसाठी नक्कीच तुम्ही घेऊ शकता. असं नक्कीच पहिला रिव्ह्यू त्या ठिकाणी यूज केला गेला आहे टीम रांजणोलीच्या माध्यमातून. हाईट फॅक्टर कदाचित त्यांना वाटलं की जास्त आहे, त्या अनुषंगाने हा रिव्ह्यू इथनं घेतला गेला आहे. म्हणजे षटकार तर आला आहे आणि फेअर डिलेव्हरी, लिगल डिलेव्हरी होती, जास्त हाईट फॅक्टर नव्हतं त्या ठिकाणी. पाहिलं गेलं तर पंचांनी ज्या प्रकारे नऊचा इशारा केला गेला होता त्यानंतर नक्कीच त्या तुटी आढळला गेला की हा बॉल जास्त हाईट फॅक्टरचा नव्हता. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर हा षटकार आहे. यावेळेला ऑफ ड्राईव्ह पहा, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न झाला सक्सेसफुल. एखादा बॉल आपल्याला पिच करायचा आहे, समोर घातक फलंदाज आहे आणि एखादा बॉल आपल्याला माइंडमध्ये पिच करायचा आहे, त्या बॉलवरती तो फलंदाज त्या ठिकाणी बीट होईल ना, या अनुषंगाने जेव्हा आपल्याकडनं तो बॉल पिच होतो ना तेव्हा आपल्यालाही वेगळा उत्साह असतो. आता हा उत्साह असेल त्या ठिकाणी गोलंदाज रोहन याला, कारण पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती दुहेरी, त्याच फलंदाजाच्या बाजूमध्ये षटकार आला, जो फलंदाज आपल्याला केतन पाहायला मिळतोय. त्याच अनुषंगाने एक चांगला वाईड यॉर्करचा प्रवास आणि तो प्रवास कंप्लीट केला गेला गोलंदाज रोहननी. या बॉलला स्लॉक स्वीप करायचा होता, बॅटवरती नाही आहे, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. कदाचित नक्कीच हा बॉल हाताच्या वरच्या भागेला नक्कीच लागला असावा. त्या ठिकाणी अंपायर तेच सांगतात आम्हाला की हा बॉल लेग बायच्या रूपाने नक्कीच एक सिंगल एक्स्ट्रा नक्कीच हाताचा स्पर्श होता. सांगत असताना की टीमची धावसंख्या आता 1ने पुढे सरकत असताना आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 54 या आकड्यावरती. होतो यार या वेळेला फटका चांगला आहे. पहा डीपमध्ये कव्हरला फिल्डर थोडेसे एक्स्ट्रा कव्हर लावते, कव्हरपर्यंत वळतील का, चेस थोडंसं
मुश्किल होतं, परंतु चेस केला गेला हा चेंडू. दरम्यान जर आपण पाहिला गेला तर या 3 धावसंख्येचा प्रवास करत असताना नक्कीच फलंदाज होतील बाद. 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या होत्या, त्यानंतर तिसरी धावसंख्या नक्कीच त्यांना बनवायची होती. शेवटच्या षटकामध्ये त्यांना जास्त प्रेशर ठेवायचा नव्हता. त्याच अनुषंगाने 3 धावसंख्या कंप्लीट करत असताना फलंदाज बाद झालेत. टीमची धावसंख्या 56 नक्कीच या आकड्यावरती पोहोचली जाते, जिथे लक्ष होतं 61 धावसंख्येचं. म्हणजे अजूनही विचार केला गेला तर 6 चेंडू आणि 5ची गरज असेल मॅचमध्ये टीम जय हरी रांजनोली या क्रिकेट संघाला. आलेले आहेत. विनंती करेन मयूरला की त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. जे हनुमान खोनी आणि त्यांच्या विरोधात टिप गावदेवी वेहळे. जनार्दन पाटील साहेबांना विनंती करतो आपण टॉस करायचा आहे. सन्माननीय समाजसेवक म्हणून ते कार्यरत आहेत. खोणी गावचे असतील आणि टॉस केला जाईल आणि नाणेफेकीचा कौल लागतोय वेहले संघाच्या बाजूने. पुनश्च एकदा टॉस जिंकलाय. काय डिसिजन? क्षेत्ररक्षणाच्या मागे विशेष काही स्ट्रॅटेजी? काय नाही, म्हणजे आम्ही चेसिंग करू शकतो. थँक्यू. आणि आता मात्र बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत बनवण्याचा प्रयत्न असेल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. बॅट्समन्सवरती पुन्हा एकदा तोच भरोसा तुम्ही जागवू शकता. हो नक्कीच. कॉंग्रॅट्स, तुम्हाला शुभेच्छा. आणि जाऊयात कॉमेंट बॉक्सकडे. पहिलाच बॉल थोडासा थायपाडावरती नक्की चेंडू आदळला गेला. 2 धावसंख्या कंप्लीट झाली. तिसरीचा प्रयत्न इथनं मागणी केली गेली. स्ट्रायकर एंडवरती फेकी का केली गेली हा प्रश्नचिन्ह. फिल्डरला या गोष्टीची दखल घ्यायला हवी होती, कारण ज्या अर्थाने बॉल जेव्हा ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, थाई पॅडवरती आदळला गेला. बॉल थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करत होता ना, 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या होत्या, परंतु ज्या वेळेला तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला ना, तर नॉन स्ट्रायकिंगवरती थोडासा धोका होता, परंतु तो पहा धोका आता टळला गेला आहे, कारण या 3 धावसंख्या आल्यात. 5चं लक्ष होतं 6 बॉलमध्ये. आता 3 धावसंख्या कंप्लीट झाल्यात, म्हणजे अजूनही 2 धावसंख्या बनवाव्या लागतील. येणाऱ्या बॉल 5 असतील. शेवटचं षटक त्या ठिकाणी मेघनाच्या हातामध्ये दिलं, ज्याला 5 धावसंख्या रोखायच्या होत्या, परंतु पहिल्याच बॉलवरती मिसफील्ड आली. त्याच्यावरती 3, अजूनही 2ची गरज. यावेळेला ऑफस्टमवरती नक्कीच बॉल होता. स्टियर करत असताना डीपमध्ये स्वीपर कव्हर दरम्यान नक्कीच तुम्हाला फिल्डर पाहायला मिळाले. आणि अजूनही 4 चेंडू उर्वरित असेल आणि फक्त सिंगलची त्या ठिकाणी गरज असेल. सिंगलची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. ज्या ठिकाणी बॅट्समन नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले, त्या ठिकाणी ज्याच्या बॅटमधनं 29 या धावसंख्येवरती नक्कीच केतन घडतोय, ज्यांनी 10 चेंडू फेस करत असताना एक महत्त्वाची पारी आपल्या टीमसाठी सांभाळली गेली आहे. नाही, हे महत्त्वाचं होतं, कारण टॉप ऑर्डर त्यांची ढासळली होती, मिडल ऑर्डरला करायचं होतं आणि ते मिडल ऑर्डरने ना आता करून दाखवलं. आणि जी जिम्मेदारी केतनला आपल्या खांद्यावरती सांभाळायची होती ना, त्याच आपल्या संघाची कावर आता त्यांनी खांद्यावरती नक्कीच सांभाळली गेली आहे. आणि त्या संघाला आता पुढे नेत असताना आपल्याला टीम रांजनोली पाहायला मिळते. पहा, अंब्रेला फील्ड पोझिशन मैदानाच्या आतमध्ये आहे. सिली मिड ऑफ नक्कीच त्या ठिकाणी तैनात आहे. थोडासा बॅकवर्ड पॉईंट मागे सरकवला गेला आहे. एक पॉईंटला फिल्डर फाईन लेग पूर्णपणे खुलं आहे, यष्टीरक्षक आहे. त्यानंतर जर आपण विचार केला गेला तर एक डीपमध्ये जो लॉंग ऑफला फिल्डर होता ना, तो आता मिड ऑफवरून थोडासा पुढे सरकवला जातोय. म्हणजेच अंब्रेला फील्ड पोझिशन नेहमी सातत्याने तुम्हाला टेस्ट क्रिकेटमध्ये अशी फिल्डिंग पोझिशन पाहायला मिळते, जिथे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त 1 धावसंख्या बनवायची आहे टीम रांजनोलीला. इथनं मॅच फिनिश करायचा प्रयत्न, परंतु मिस होता त्या ठिकाणी बॅट्समन, परंतु मिस झाले तरीही या धावसंख्या नक्कीच 22च्या स्वरूपात चौकार मिळेल. आणि या मॅचमध्ये ही तिसरी मॅच नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाली. पिंपलास आणि रांजनोली यांच्या अगेन्स्ट रांजनोली टीमने 61 धावसंख्या चेस करत असताना खूप दणदणीत चांगला विजय इथनं प्रस्थापित केला गेला आहे. आणि एकंदरीत 3 चेंडू ठेवत असताना टीम जय हरी रांजनोली या मॅचमध्ये होती विन. जनार्दन पाटील साहेब खोणी समाजसेवक यांचा सत्कार सिकंदर मडवी साहेबांच्या शुभ हस्ते होईल.
भावेश ठाकरे यांना विनंती असेल या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत.